नमस्कार, अनिताज किचनमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे। तर आज आपण घरच्या घरी लस्सी कशी बनवायची ते बघतोय। उन्हाळ्याचे दिवस आहेत तर थंडगार लस्सी आपल्या घरी केलीच पाहिजे। ही लस्सी घरातील साहित्यातच बनते। रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राइब केले नसेल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राइब करून घ्या। लस्सी बनवण्यासाठी इथे मी एका पातेल्यात 1 वाटी फ्रेश आणि घट्टसर दही टाकले आहे। तुम्ही इथे बघू शकता दही घट्टसर आहे। लस्सी बनवण्याकरता जास्त पातळ दह्याचा वापर आपल्याला करायचा नाही। असं छान गाठी-गाठीचं दही घेतले ना की त्याची लस्सी खूप छान आणि दाणेदार होते। दही आपलं घट्टसर आहे म्हणून त्याला थोडंसं एका रवीने घुसळून घ्यायचं आहे आपल्याला। अशा प्रकारची रवी घेऊन मी या दह्यातल्या गाठी-गाठी थोड्याशा फोडून घेणार आहे। एकाने दह्याला घुसळल्यानंतर त्यात आपल्याला 2 चम्मच पिठी साखर ऍड करायची आहे। पिठी साखरेचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। त्याऐवजी तुम्ही साखर घातली तरी चालेल। 1 चिमूटभर मीठ, पाव चम्मच वेलची पूड। वेलची पूड तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही टाकली तरी छान होते ही लस्सी। परत एकदा हे सगळे पदार्थ मिक्स करून घेऊया रवीने। तुम्ही माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज लवकर लाईक आणि सबस्क्राइब करा। अब अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैम करो या फिर महफिल जमाओ, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। दह्याला आपल्याला जास्तही घुसळायचे नाही, त्यामध्ये थोडे बारीक बारीक कण राहायला पाहिजे। यात आपण ऍड करणार आहोत 1.5 वाटी पाणी। ज्या वाटीने दही घेतले होते त्याच वाटीने मी ते पाणी ऍड केलेले आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार थिकनेसनुसार पाण्याचे प्रमाण कमी जास्त करू शकता। परत एकदा आपण रवीने 1 मिनिट याला चांगलं घुसळून घेणार आहोत। खूप घुसळायची गरज नाही, आधी 1 मिनिट आणि नंतर 1 ते 1.5 मिनिट हीट घुसळलं की आपली लस्सी तयार होते। त्याला जास्त वेळ लागत नाही। तुम्ही इथे बघू शकता लस्सीची कन्सिस्टन्सी बघू किती छान आहे, दाणेदार अशी लस्सी तयार आहे। खूपच छान अशी बघा। मिक्सरमध्ये जर आपण फिरवलं तर हे जे त्याचं टेक्स्चर आहे ना, लस्सी जशी आपल्याला दाणेदार लागते तशी लागत नाही आणि लस्सीचा घट्टपणा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तुम्हाला जर लस्सी जास्त थंड आवडत असेल तर जास्त बर्फ घालू शकता। दही जर फ्रीज मधलं असेल तर बर्फही घालायची आवश्यकता भासत नाही। बघू शकता किती छान अशी थिकनेस आलेली आपल्या लस्सीला। एका वाटीमध्ये 2 ग्लास लस्सी आपली तयार झालेली आहे। अशी ही घरची लस्सी टेस्टी तेवढीच हेल्दीही आहे। लस्सी पिल्याने थंड आणि रिफ्रेश वाटते, खूप छान लागते चवीला पण। यामध्ये आपण ऍड करणार आहोत दह्यावरची साय। मी ते एका प्लेटमध्ये 3 चम्मच साय घेतलेली आहे। त्यावर थोडी लस्सीवर साय टाकून घेणार आहोत आपण। बघू शकता ती छान दिसत आहे आपली लस्सी। आणि वरून तुम्हाला आवडत असेल ते ड्रायफ्रूटचे काप टाका। नाही आवडले तर स्किप केली तरी अप्रतिम लागते अशी ही लस्सी। तर नक्की एकदा ही लस्सी आपल्या घरी करून बघा। आपली इथे 1 वाटी दही व 1.5 वाटी पाण्यामध्ये 2 ग्लास लस्सी बनवून रेडी आहे। तर टेस्ट तर केलीच पाहिजे, खूप छान लागते लस्सी, मस्त। त्याला दाणेदार ग्रेव्ही टेक्स्चर आले आहे। त्यावर क्रीम तर अप्रतिम। आता लवकरच अशी लस्सी तुम्ही तुमच्या घरी लवकरात लवकर नक्की बनवून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राइब आणि कमेंट करा। तुम्ही माझा व्हिडिओ वेळातून वेळ काढून बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी बरोबर। तोपर्यंत व्हिडिओ बघत राहा आणि
करून खात राहा.